यावेळेला जर आपण पाहिलं तर हा चांगला फटका पाहायला मिळतोय. यावेळेला फुल टॉस बॉल मिस केलाय आणि रन मिळणार नाहीये. डॉट बॉल. आठ धावा धावफलकावर झालेत पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. गोलंदाजाचं नाव कौस्तुभ. कौस्तुभ आलेत. येस, कौस्तुभ आलेत. ओ हो कौस्तुभ यांचा पहिला चेंडू. दिशा खूपच चुकली होती. व्हाईट बॉल पंच घोषित करतायत आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने धावसंख्या आता 1 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचली आहे धावफलकावर. 5 धावा धावफलकावर झाल्यात. 9 धावा धावफलकावर झाल्यात. कारण पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजाने. आता लॉंग ऑफ मधून फिल्डर पोहोचलेत. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का पाहिजे आणि बघता बघता ती दुसरी धाव देखील आता पूर्ण केली आहे आणि 11 धावा आता धावफलकावर पाहायला मिळत आहेत. कारण पहिल्या षटकामध्ये 8 धावा होत्या. नंतरचा बॉल वाईड हाताळल्यानंतर आता 2 धावा आल्यात. म्हणजेच काय 11 धावा धावफलकावर झाल्यात. 11 ऑन बोर्ड. आता सगळ्यांचं लक्ष या स्पर्धेवर पाहायला मिळेल. सर्वच मान्यवर आता या संपूर्ण स्पर्धेमध्ये उपस्थित राहतील. या सायंकाळच्या सत्रामध्ये अंतिम दिवस आहे. पारितोषिक वितरण समारंभ देखील आपल्याला पाहायला मिळेल आणि आता व्हाईट बॉल पंचांनी घोषित केल्या. व्हाईट बॉलच्या मदतीने अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड झाली आहे. धावा झाल्या धावफलकावर आता 12 ऑन बोर्ड. वाईट बॉल आणि आणखीन एक अतिरिक्त धाव आली आहे. व्हाईट बॉलच्या मदतीने धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. ओहो, यावेळेला सोडून दिलेला चेंडू होता. डॉट बॉल आलाय. रन मिळणार नाहीये. व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. आता व्हाईट बॉल घोषित केलाय. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला. जरूर अलॉंग विथ द कार्पेट फटका खेळला होता आणि त्यानंतर आता दोन धावा धावून पूर्ण केल्या गेल्यात आणि धावसंख्येचा जर आता विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 18 या आकड्यावर. 18 ऑन बोर्ड. 18 धावा धावफलकावर झालेत. 18 धावा धावफलकावर.
हो, चांगला बॉल आहे, प्रचंड वेगातला हा बॉल होता. फुलर लेनचा बॉल पाहायला मिळाला जरूर आणि त्यानंतर आता ही एक धाव पूर्ण केली आहे. 19 धावा धाव फलकावर आता पाहायला मिळत आहेत. 10 चेंडूंचा खेळ देखील समाप्त झाला. 19 धावा धाव फलकावर. आता शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत पहिल्या डावातील. 19 धावा. अहमदाबाद टीम टीम 38 और टीम 40. टीम अहमदाबाद, कैप्टन को भेज दो. विनायक आलेत शेवटचे 5 चेंडू हाताळण्यासाठी. विनायक यांचा पहिला बॉल, फटका खेळलाय, फिल्डर आहेत, चूक झाली आहे फिल्डर कडून आणि त्यानंतर मात्र हा बॉल जर आपण पाहिलं तर 4 धावांसाठी. आणखीन एक बॉल जर आपण पाहिलं तर आता 4 धावांसाठी जाताना पाहायला मिळतोय. या आधीच्या बॉलवर देखील चौकार आला, या बॉलवर देखील आता चौकार आलाय आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 27 झाल्यात. यावेळेला आणखीन एक मोठा फटका लॉंग ऑनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव पूर्ण केली आहे, दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. चौकार पंच घोषित करतायत. आणखीन एक चौकार आलाय, म्हणजेच काय 3 बॉलवर 3 चौकार आलेत. वर नो बॉल पंचांनी घोषित केलाय. नो बॉलच्या मदतीने आणखीन एक धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, आता जाऊन पोचेल 32 या आकड्यावर 32. या वेळेला जर आपण पाहिलं तर आणखीन एक बॉल, वाईड बॉल पंच घोषित करतायत. हो, आयोजन समितीची सूचना येते, अजूनही जे संघ असतील ज्यांनी अजून सेकंड राऊंड या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळला नाहीये त्या संघांना विनंती, आपण त्वरितच समालोचन कक्षाशी संपर्क साधा. सेकंड राऊंड ज्या संघांचा बाकी आहे त्या संघांना विनंती, आपण सेकंड राऊंड साठी आपण त्वरितच समालोचन कक्षामध्ये यायचंय. आपटलेला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय आणि हा बॉल देखील जर आपण पाहिलं तर नो बॉल. पुन्हा फ्री हिट ऑन असणार आहे आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 36. हो, यावेळेला फ्लायटेड डिलिव्हरी, चांगला चेंडू हाताळला होता गोलंदाजाने आणि या बॉलवरती एकेरी धाव कंप्लीट केली गेली आहे. आता 37 धावा धाव फलकावर झाले 37. शेवटचा एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 37 धावा धाव फलकावर झाले 37 ऑन बोर्ड. एका बाजूला टीम नंबर 42 आणि दुसऱ्या बाजूला टीम नंबर 44 असे 2 संघ पाहायला मिळत आहेत. ओ, यावेळेला जर आपण पाहिलं तर आता सोडून दिलेला होता चेंडू, वाईट बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त धाव आता टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. आता सायंकाळच्या सत्राला सुरुवात होईल. थोड्याच वेळामध्ये या मैदानातला फ्लड लाईट्स देखील ऑन होतील आणि या उजेडामध्ये हा क्रिकेटचा खेळ तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळेल. आणखीन एक मोठा फटका, फुल टॉस बॉल होता, फुल टोल वसूल केलाय, 6 धावांचा हा टोल आहे आणि आलाय षटकार.
डीप झाला होता असा पंचांचा निर्णय येतोय आणि म्हणजेच का हा योग्य बॉल गोलंदाजाने हाताळलाय. षटकार आलाय, धावा झाल्या धाव फलकावर. 15 चेंडूंच्या समाप्तीनंतर 44 जिंकण्यासाठी 15 बॉलमध्ये 45 धावांची गरज आहे. म्हणजेच प्रत्येक षटकामध्ये 15 धावा कराव्याच लागतील सामना जिंकण्यासाठी. 45 धावा करायचे आहेत. पुन्हा एकदा सूचना येते आयोजन समितीची. सेकंड राऊंड अजूनही कोणता संघ खेळला नसेल त्या संघाला विनंती, आपण आयोजन समितीशी संपर्क साधा. सेकंड राऊंड ज्या संघाचा बाकी असेल त्याला विनंती, आपण या. चला क्षेत्ररक्षण रचून घ्या. 15 बॉल मध्ये जिंकण्यासाठी तब्बल 45 धावा करायच्या आहेत. सिद्धेश आलेत गोलंदाजीसाठी. पहिलं षटक 15 बॉलचा काही शिल्लक आहे. सुमित आलेत. गोलंदाजीमध्ये बदल करण्यात आला. नवीन गोलंदाजाला आमंत्रित केले गेले आणि बॅटिंगसाठी जर आपण पाहिलं तर स्ट्रायकिंग एंडला बॅटर आहेत किरण आणि चिन्मय. ही जोडी आपण पाहतोय. किरण आणि चिन्मय आलेत. किरण आणि चिन्मय 15 बॉलमध्ये 45 करायचे आहेत. 15 बॉलमध्ये 45 धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. या सुमित आंबेकर आलेत. ओव्हर नंबर 1. 15 बॉलमध्ये 45 धावांची गरज. किरण आहेत आणि चिन्मय आहेत. बरोबर. 15-45 लक्ष मोठं आहे. 15 मध्ये 45 करायचे आहेत. म्हणजेच प्रति षटका अखेरीस 15 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. या रनरेटने खेळावं लागेल. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल. गणितांची गरज आहे. बेरीज वजाबाकी हे करून कॅल्क्युलेशन करून मात्र क्रिकेटचा हा खेळ खेळावा लागेल या मॅच मध्ये. 15 बॉल मध्ये 45 करायचे सामना जिंकण्यासाठी. यस लेट्स प्ले. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. पहिला चेंडू फुलर लेनचा होता. चांगला चेंडू पाहायला मिळाला. यष्टीरक्षकाकडून थोडीशी चूक झाली आहे. फाईन लेग मधून बॉल पर्यंत फिल्डर पोहोचलेत. थर्ड मॅन मध्ये फिल्डर होते, माफ करा. आणि त्यानंतर आता ही एकेरी धाव बाईची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धाव संख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावर 1 या आकड्यावर. आणि तिकडे आमच्या महिला भगिनी देखील क्रिकेटचा आनंद घेत आहेत. टर्फ क्रिकेट चालू आहे. त्या देखील या स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. कारण प्रत्येकाला क्रिकेट खेळायचं असतं. एक ना एक दिवस तरी होईना आम्हाला क्रिकेट खेळायचं. बॅट आणि बॉल आमच्या हातामध्ये पकडायची आहे. षटकार चौकार मारायचे आहेत. विकेट आम्हाला घ्यायची आहेत. आणि तोच प्रयत्न आज मात्र संपूर्ण सारस्वत बँकेतील प्रत्येक खेळाडूने केलाय. प्रत्येक शाखेतील खेळाडू या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांनी क्रिकेटचा आनंद घेतलाय. मनमुराद आनंद घेतलाय क्रिकेटचा. म्हणजे ज्यांनी कधी बॅट देखील पकडली नसेल त्यांनी आज बॅट आणि बॉल पकडलाय या ठिकाणी येऊन. फुलर लेनचा बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. बॉलरने फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवलंय आणि त्यानंतर आता ही एकेरी धाव कंप्लीट केली आहे. प्रत्येक धाव महत्वाची असणार आहे या मॅच मध्ये. 45 धावांचा पाठलाग संघ करतोय. हो यावेळेला आता हा फटका फसला होता आणि धावबाची संधी होती आणि यस थ्रो केलाय गोलंदाजाने. पहा बुद्धीचा त्याने वापर केला. बॉल बरोबर त्याने यस्टेन वरती पाठवला. जेव्हा त्याच्या हातामध्ये बॉल आला बॉल त्याने थ्रो केला आणि त्या बॉलवर आता विकेट. फलंदाज बाद.
कौस्तुभ नवीन बॅटर. 45 धावांची गरज आहे. लक्ष मोठं आहे. 45 धावा पूर्ण करायचे आहेत. चिन्मय मयेकरचा हा संघ ठाणे आणि त्यांच्या विरुद्ध रिकव्हरी डिपार्टमेंट अनिकेत यांचा संघ आहे. यावेळेला एसटी रक्षकाकडून पुन्हा एकदा चूक होती आणि हा बॉल मात्र आता लॉंग स्टॉप रिजन मध्ये ट्रॅव्हल होत होता. एसटी रक्षक बॉल पर्यंत पोहोचलेत. व्हाईट बॉल प्लस 1 अशा 2 धावा आता टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळतील आणि या 2 धावांच्या मदतीने 5 धावा आता धावफलकावर झाल्यात. एक गडी माघारी परतलाय. पहिल्या षटकाचा खेळ आता प्रगतीपथावर आहे. आणखीन एक बॉल पुन्हा एकदा सोडून दिला जातोय. व्हाईट बॉल असणार आहे. व्हाईट बॉलच्या मदतीने आता 6 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 6 ऑन बोर्ड. 6 धावा धावफलकावर झालेत. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. 45 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. पुढचा चेंडू आणखीन एक चेंडू आता सोडून दिला जातोय. म्हणजे लगातार जे आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 चेंडू वाईट हाताळलेत या गोलंदाजाने. अवंतर धावा खूप सारे येत आहेत या पहिल्या षटकामध्ये. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 7 या आकड्यावर. 7 ऑन बोर्ड. एक गडी माघारी परतल्यानंतर आता 7 धावा धावफलकावर झालेत. पुढचा बॉल बॅकफुटवर येऊन पुल करण्याचा प्रयत्न केलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत. बॉल अडवलं यश होत आहे आणि त्यानंतर आता 1 धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 8 ऑन बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ आता समाप्त झालाय. 8 धावा धावफलकावर झालेत. उर्वरित आता 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 10 चेंडूंमध्ये सामना जिंकण्यासाठी तब्बल 37 धावांची गरज आहे. अमोल विचारे ओव्हर नंबर 2. ओहो अमोल विचारे यांचा हा पहिला चेंडू यस्ट्यांच्या वरून ट्रॅव्हल झाला होता आणि पहिलाच डॉट बॉल आला. रन मिळणार नाहीये. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे. ज्यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न केलाय आणि फिल्डर आहे डीप स्क्वेअर लेन मध्ये. बॉल अडवला जरूर त्यांनी आणि त्यानंतर आता थ्रो केलाय. 1 धाव पूर्ण केली आहे. 9 धावा धावफलकावर झालेत. दुसरं षटक प्रगतीपथावर. आणखीन एक चेंडू स्विंग अँड मिस. पडल्यानंतर थोडासा चेंडू वळला कट झाला. बरोबर गेला एसटी हातामध्ये डॉट बॉल. हॅलो टीम नंबर 63 आणि 64 कर्णधार जर का कुठे असतील तर माईकशी संपर्क साधायचा लवकर. 63 आणि 64 टीम संगनायक 63 आणि 64 सुदर्शन भुवड आणि रोहन. कोणाची थांब ना जरा संतोष. चला या दोन्ही कर्णधारांना विनंती आपण यायचंय. आयोजन समितीची सूचना आली आहे. कॉल दिला गेलाय. दिलेल्या सूचनांचं पालन करणं गरजेचं आहे. आपण याची देखील नोंद घ्या. तुझे किती जण आहेत? 11 जण आहेत. केले खेळलेले नाहीत ना. आता हा बॉल आपण पाहिलं तर पंच नो बॉल घोषित करताना पाहायला मिळत आहेत आणि त्याच बॉल वरती जर आपण पाहिलं तर आता धाव देखील आली आहे. ओहो यावेळेला बॅकफुटवर आलेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता जरूर. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव पूर्ण केली जाते. गोलंदाजाकडून चूक झाली आणि त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी उचलला आणि 2 धावा कंप्लीट केल्यात. एक 30 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. सुमित 5 बॉल मध्ये 31 धावा करायचे आहेत.
5 बॉल मध्ये 31 धावांची गरज आहे. लक्ष मोठं आहे. 5 बॉल 31 रन्स टू विन. सुमित साठम ओव्हर नंबर 3. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. सुमित साठम आलेत. एक धाव कंप्लीट केली आहे. सुमित साठम नवीन गोलंदाज आहेत. शेवटचे षटक हाताळत आहेत. पहिल्या बॉलवर एकेरी धावली. आता 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 4 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर तब्बल 30 धावांची गरज आहे. मोहनजी तिवारी खूप सारी मेहनत त्यांनी देखील घेतली. क्रिक हिरोज च्या माध्यमातून ऑनलाईन गुणलेखन त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेमध्ये सुरू आहे. आता 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉल मध्ये 30 धावा करायच्या आहेत. विजयाच्या दिशेने वाटचाल या संघाची होताना पाहायला मिळते. ज्यावेळेला फटका खेळलाय फिल्डर आहेत, प्रयत्न करतायत बॉलला अडवण्याचा. त्यानंतर मात्र बॉल निघून गेल्या. 4 धावांसाठी चौकार. रिकव्हरी डिपार्टमेंट अनिकेत यांचा संघ आपण पाहतोय आता विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. आणि या बॉलवरती पंच मात्र व्हाईट बॉल घोषित करतायत. अतिरिक्त धाव आली आहे. आता यावेळेला जर आपण पाहिलं तर लेट कट खेळले जरूर. बॉलला थर्डमॅनच्या दिशेने पाठवलंय. फिल्डर आहेत आणि ती धाव पूर्ण केली आहे. प्रशांत या मॅन ऑफ द मॅच.